विधानसभा निवडणुकीला आता काही तास शिल्लक राहिले असताना 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांची जोरदार सभा रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतच्या पाठीमागील मैदानात झाली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। सभेमध्ये प्रारंभी प्रभावती उपाध्ये, सौ अरुणा एल्वे, प्राजक्ता लोखंडे आदींनी आपल्या मनोगतातून राजाभाऊ ठाकूर यांनाच बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद येवले यांनी आपल्या घणाघाती भाषणात खासदार तटकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की आपण शरदचंद्र पवार, बॅरिस्टर अंतुले आदी नेत्यांना कसे विसरलात। आता ONGC ची चेअरमनशिप मिळालेल्या खासदार तटकरेंकडून तरुणांना नोकऱ्या मिळणार का? स्थानिकांना पेट्रोल पंप मिळतील का? असे अनेक सवाल उपस्थित केले। उमेदवार राजाभाऊ ठाकूर आपल्या संयमी परंतु आक्रमक भाषेत म्हणाले की माझे वडील कैलासराव मधुकर ठाकूर, बॅरिस्टर अंतुले, रवींद्र राऊत यांना काही लोक आता विसरलेत। माझ्या वडिलांनी प्रामाणिकपणे सेवा केली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रायगडमधील कोणतीही जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्यामुळेच केवळ मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला। मी कट्टर काँग्रेसी उमेदवारच आहे असे समजून मतदान करण्याचे आवाहन केले। सभेच्या प्रारंभी श्री सुर्वे, गणपत गमरे, डॉक्टर सिंग आदींचे स्वागत करण्यात आले। राजाभाऊंच्या सभेला मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता। दीनदयाळू सगळ्या गरिबांचा वाली असलेला मधुकर ठाकूर, त्यांचे वडील विधिमंडळामध्ये गोरगरिबांच्या साठी त्यांनी केलेलं कार्य विसरलेत काय साऱ्यानो? मधुशेठ ठाकूरने तटकरे साहेबांना उभं केलं आणि अलिबाग मधून प्रचंड मताने निवडून दिलं। विसरले का? मधुशेठ ठाकूरांना विसरले? अरे मधुकर ठाकूरांचा मुलगा आपल्या समोर आलाय, हा देवदूत म्हणून तुमच्या सगळ्यांचं विकासाचं कार्य पुढे नेण्यासाठी हा देवदूत म्हणून पाठवलेला आहे। हा खरा खुरा काँग्रेसचा उमेदवार आहे। आता तुम्ही म्हणत असाल, तुम्ही जर काँग्रेसचा उमेदवार म्हणताय मग काँग्रेसची निशाणी त्यांना का नाही? हा पण प्रश्न तुमच्या समोर असेल। काय हे एवढे सांगतायत काँग्रेसचा उमेदवार? काय त्यांनी हे सांगितलंय, हे ठेवलंय? 50 वर्षाचा अनुभव घेतलेला मी आहे। तटकरे साहेब ओळखता ना तुम्ही मला? अंतुले साहेबांचा आहे की नाही ते? आणि जर तटकरे साहेबांना ओळख नसेल तर आपल्या लेखीला पाठवण्याचं आता आणखी जे महान कार्य आपण करतात। आणि लेख म्हणते की लाडक्या बहिणींचा उदो करून लाडक्या बहिणीच्या साठी मत द्या। लाडक्या बहिणींच्या साठी मत मागण्यासाठी तुम्हाला खेड्यापाड्यात जावं लागतं। हेच तुमच्या कार्याची पोचपावती काय आहे? साहेब तुम्ही खासदार आहात हो, तुमची मुलं आमदार झाली हो, आणि खासदार असताना सुद्धा हे विसरलात, हे बरोबर नाही। मधुशेठ ठाकूराला नका विसरू, अंतुले साहेबांना नका विसरू, पण राजकारणात विसरता। आता विसरलात ते विसरलात, पण गेलात कुठे? आपल्या स्वतःच्या पित्याला स्मरून सांगा की तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांना विसरलात? अहो, ज्या अंतुले साहेबांनी तुमच्यावर उपकार केले, तुम्हाला उभा केला, जिल्हा परिषद आपण जिंकली, तुम्ही या तालुक्याचे, या विधानसभेचे आमदार झालात, मंत्री झालात, कोणामुळे? फक्त अंतुले साहेबांच्या आशीर्वादामुळे, फक्त शरद पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे। नमस्कार। आज आपण श्रीवर्धनमध्ये जी सभा झाली ती आपण सर्व पत्रकार बंधूंनी, इतर सर्वांनी बघितली। तर खरं तर हे मला देखील प्रश्न पडला की एवढी मंडळी का आकर्षित झाली आणि आकर्षित होण्याचं कारण काय? तर जे आपण म्हणतो जसं पेरतं तसं आपण उगवतं, आणि जे पेरलं ते उगवलं, कारण लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। आणि बघा, कधी कधी ज्या गोष्टी घडतात, आपले वाडवडील बोलायचे जे होतं ते चांगल्यासाठी, जाणून बुजून काही षडयंत्र झाली, आघाडीमधून जे काही तिकीट मिळणार होतं ते माझं कापण्यात आलं,
ते कापलं आणि ठीक आहे, काँग्रेसला कोकणामध्ये कुठेच काय दिलं नव्हतं आणि कोकणामध्ये श्रीवर्धन जागा द्यायला तसं काही हरकत नव्हती, कारण महाडची देखील जागा जी होती ती मागची काँग्रेसची होती. उरण देखील काँग्रेसला मिळण्यासारखी परिस्थिती होती, अलिबाग देखील काँग्रेसला मिळण्यासारखी परिस्थिती होती, परंतु अलिबाग देखील काँग्रेसला दिली गेली नाही. नंतर आपली उरण देखील दिली नाही आणि जी महाडची जी एक जागा होती जिथून माणिक जगताप, स्वर्गीय माणिक जगताप लढत होते, त्यांच्या कन्येला सेनेमध्ये घेतलं गेलं आणि ती देखील जागा काँग्रेसला न देता म्हणजे एकंदरीत जर बघाल तर पूर्ण कोकण म्हणजे ज्याला मूळ कोकण आपण म्हणतो, जो रायगडपासून खरा सुरू होतो, जो रत्नागिरी करत सिंधुदुर्गापर्यंत जातो, त्याच्यात काँग्रेसला जागा दिली नाही. आता काँग्रेसला जागा दिली नाही म्हणून त्यावेळेची सर्व जी मंडळी होती त्यांनी सांगितलं का आपण अपक्ष उमेदवारी करूया, सांगली पॅटर्न करूया. पण मी तर तुम्हाला सांगेन, हा सांगली पॅटर्नपेक्षाही वेगळी निवडणूक होते. ती काँग्रेसची लोक फक्त लढत होते आणि काँग्रेसचे लोक सपोर्ट करत होते. ह्या इथे जर आपण प्रामुख्याने बघाल काँग्रेसची मंडळी आपल्याला दिसते. आपण जर बघाल NCP शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार दिलेला असताना NCP शरदचंद्र पवार गटाचे सर्वात सिनियर रायगडचे नेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि सामाजिक न्याय विभागाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष एल्वे काका हे इथे उपस्थित आहेत. आपण बघाल तर महिला भगिनी आहेत, अनेक आपले वेगवेगळ्या पक्षाचे जी मंडळी येते आणि सामान्य जनता. मगाशी जर आपण बघितले असाल तर एक उपाध्याय नावाच्या काकू या इथे आल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथली जी काय म्हणजे त्यांना जो होणारा त्रास असेल किंवा श्रीवर्धनकरांच्या व्यथा ज्या मांडल्या त्या बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल का ही फक्त निवडणूक एका पक्षासाठी, एका व्यक्तीसाठी राहिली नसून ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक झाली. आणि म्हणून आज आपल्याला सांगतो, सर्वच्या सर्व लोक, सर्वच्या सर्व मंडळी ही आज आपल्या सोबत आहे आणि त्याच्याचमुळे आज हे श्रीवर्धनमध्ये आपल्याला चित्र दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, श्रीवर्धनमध्ये जर माझ्या उमेदवारीची किंवा माझ्या निवडणुकीची सभा होते ह्याचाच अर्थ आपण समजू शकता. आपण सुजाण आहात आणि श्रीवर्धन शहरामध्ये प्रांत ऑफिसच्या समोर किंवा आमच्या तथागतांच्या विहारासमोर ही जी एवढी फार मोठी सभा झाली, त्याला बहुसंख्येने लोक उपस्थित राहिली. याच्यावरनं येणाऱ्या 20 तारखेला श्रीवर्धनकर म्हणजेच 193 श्रीवर्धन मतदारसंघातील 5ही तालुक्यातील जे मतदार आहेत हे मतदान कोणाला करतील याची संपूर्ण कल्पना आपल्याला देखील आली असेल. तुम्हाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत घरत यांनी जे कोण काँग्रेसचे बंडखोर आहेत आणि त्यांच्यासोबत जे कोण काँग्रेसचे आहेत त्यांच्यावरती कारवाई करू असं एक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. कसं असतं, तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर कमीत कमी आपण कोणाचं वाईट करायचं नसतं. घरात बसून पक्ष संघटना वाढत नाही. घरात बसून आपण 4 लोकांना बोलून त्यांना आधी आपण काय काय बोंबलायचं, काय काय घोषणा द्यायच्या आणि आगे बढो शेठ, आगे बढो साहेब, आगे बढो हे करून कुठलाही माणूस पुढे जात नाही. कारण मला माहिती आहे इतिहासामध्ये लढणाऱ्यांची नोंद घेतली जाते. ही अशी म्हणजे आता काय आहे बघा, बोलायला अनेक गोष्टी आहेत, पण मला माझ्या वडिलांचे संस्कार आहेत, मला माझ्या आईचे संस्कार आहेत, मला समाजाचे संस्कार आहेत, माझ्यासोबत आया बहिणी आहेत. त्याच्यामुळे काय बोलावं, त्याच्यापेक्षा काय बोलू नये हे देखील मला कळतं. पण शाण्याला शब्दाचा मार ह्याच्यापेक्षा मी काय सांगावं अशी जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर ते काय मला बोलता येणार नाही. आपण एक उल्लेख केला जाता भाषणात, तळ्यामधली ॲम्ब्युलन्स जी पकडली त्याबद्दल आपण एक वाहिनीला पण दिलं, प्रतिक्रिया दिली होती. त्याच्यावर विद्यमान आमदारांनी किंवा त्यांच्यातल्या कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही अजूनपर्यंत. त्याविषयी काय झालं? आता बघा ना, सर्वच गोष्टी मी तुम्हाला सांगणं म्हणजे आता ठीक आहे बघा, माझ्यापेक्षा जो आपण म्हणतो लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ म्हणजे पत्रकार बंधू असतील, मीडिया असेल, सर्व माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असं. पण बरेच वेळा आमचे पत्रकार बंधू देखील काय कुठून तरी एक काहीतरी आपल्याला मिळालं दुसऱ्याच्या तोंडून वधून घेत असतात. ठीक आहे बघा, तुम्ही मला विचारलात प्रश्न, मी नक्की सांगेन. ज्या वेळेला कसं बघा, जुनी लोक म्हणजे दिव्याखालीच अंधार म्हणतात, बरोबर आहे ना, तर त्या दिव्याखालीच अंधार आहे हा. आणि ते कुठल्या तोंडाने सांगणार, ही त्यांची ॲम्ब्युलन्स नव्हती, त्याच्या पदाधिकाऱ्याची नव्हती. कारण आपल्याला माहिती असेल, मी सर्व गोष्टी सांगितल्या नाही, त्याच्यामध्ये जे जे पैसे काय आले, त्या व्यवहारामध्ये जे जे काय पैसे आले, बेकायदेशीर पैसे अनेकांच्या अकाउंटला जमा झाले. आता बघा, मगाशी ती ताई बिचारी उपाध्याय काकू आमच्या बोलून गेल्या की हे कमिशन खोर आहेत. आता ते कोण कमिशन खोर आहेत ते मी सांगायची आवश्यकता नाही. माझ्या वडिलांनी
मला शिकवले. माझे वडील सफेद सफारी घालायचे, संपूर्ण सफेद, आणि चप्पल पण सफेद असायची, पण त्यांच्या कधीही कापड्यावर पण डाग नसायचा आणि त्यांच्या चारित्र्यावर पण आयुष्यात कधी डाग पडला नाही. आता मला सांगा, महायुतीचे घटक पक्षातले आमदार महेंद्र थोरवे थोड्या दिवसांपूर्वी काय काय बोलले आपल्याला माहिती असेल. मी बोलणार नाही, कारण ते बोलून झालेले आहेत आणि मला बोलायची आवश्यकता नाही. कारण कसं असतं, एखाद्याबद्दल किती बोलायचं, काय बोलायचं, त्याला देखील मर्यादा असते. आणि ते जे बोलले त्यांनी एक ठीक आहे, कांद्याची जी काही कुठली उपमा दिली, पण जी शेवटची उपमा दिली ही माझ्या आयुष्यात मी ऐकलेली सर्वात खराब उपमा आहे. आणि ते बघा, मी बोलू शकणार नाही, मला बोलता येणार नाही, परंतु ह्या ज्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत ह्यांना आळा बसायला पाहिजे, ह्यांना कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडतात त्यावेळेला ईश्वर. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.